नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा सफर विथ किरण या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर मंडळी, आता सर्वीकडे अंधार आहे आणि हा श्रीकांत माझ्या तोंडावर चमकवतोय बॅटरी आणि आम्ही आज फुल झालो आहे चार्ज आणि आलो आहे ट्रेकिंगला। आणि आज आम्ही ट्रेकिंगला कुठे आलोय माहिती का? कुठे आलोय? साल्लेर फोर्टला आलोय। आणि मस्तपैकी ना आम्ही रात्री जवळपास म्हणजे 12 वाजून 52 मिनिटांनी निघालो होतो आणि जवळपास आम्हाला 4 वाजले इथे येण्यासाठी। 3 तासाचा हा पूर्ण प्रवास आहे मंडळी। आणि प्रवासात रस्ता जो होता तो अतिशय सुंदर होता, असा वळणाचा होता, आजूबाजूनी घाट, वरतून पाणी आणि ह्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा मंडळी। अतिशय सुंदर हा प्रवास होता आणि आता आम्ही सुरुवात केली ट्रेकिंगला। तुम्ही त्याला सुंदर म्हणत नाही, खतरनाक। हा तुझं बोललं ना, काय अडचण नाही। तर आता इकडे तुम्ही बघू शकता, इकडे श्रीकांत बसलाय, इकडे मुकेश सर, इकडे पियुष आणि मोबाईल ज्याच्या हातात आहे तो आहे इस्माईल। आज म्हणजे आजच्या या भ्रमंती ग्रुप मध्ये मंडळी आणखी 4 माणसांची वाढ झाली आहे, म्हणजे असे 8 माणसं आम्ही या ट्रेकिंगला सुरुवात केली आहे। आणि इथून लोकल एक गाईड पण घेतला आहे, गाईडने आमच्याकडनं 500 रुपये घेतले आणि आता आम्ही सुरुवात केली आहे ट्रेकिंगला, तुम्ही बघू शकता। आणि आजची ट्रेकिंग एकदम खूपच मजेदार होणार आहे। तर चला आता आपण सुरुवात करूया साल्लेर फोर्टच्या ट्रेकिंगला। मुकेश सर है इधर 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 कौन है? इस्माइल है, घनश्याम, मला वर जाऊ द्या। तिकडे कोण आहे? सर का? ओ ऍक्शन मॅन यार, ऍक्शन मॅन। तर मंडळी आता आम्ही साल्लेर किल्ल्याच्या ना मध्यावरती आलोय आणि तुम्ही बघू शकता आता वाजले 6 आणि मस्तपैकी थोडस उजळतोय, सूर्य उगवतोय आणि तुम्ही इकडनं बघू शकता वरती एकदम ढग कसे दिसताय, थोडे थोडे काळे भोर आणि मधीच थोडेसे नारंगी लाल। आणि आम्ही सर्वजण मित्र इथे बसलोय आणि श्रीकांत व्हिडिओ शूटिंग काढतोय। आता थोड्याच वेळात ना आपण कोणता सालोटा आणि साल्लेर या दोघांचा कॉमन पॉइंट आहे, म्हणजे जी खिंड म्हणतात त्याला कोल, तिथे आपण जाणार आहे आणि तिथे पण मस्तपैकी फोटोशूट करणार, तिथील सीन पण बघणार। आता तुम्ही सध्या तरी इथील सीन बघा किती सुंदर दिसतोय आणि विशेष म्हणजे एकदम शुद्ध हवा चालली, एकदम थंडगार आणि मस्तपैकी मोसम एकदम मजेदार झालाय, रंगबिरंगी झाला आहे आणि खूपच सुंदर वाटतंय। आणि अशा ट्रेकिंगची मज्जा तुम्ही पण नक्की घ्या आमच्या सोबत। आजची स्पेशालिटी एकादशी आणि आजची स्पेशालिटी म्हणजे आजचं आहे कार्तिक एकादशी, म्हणजे सर्वात मोठी एकादशी। पंढरपूरची आज यात्रा आहे का? यात्रा आहे आज पंढरपूरची। तर आपल्या बरोबर रमेश सर पण आहे। काय 2 शब्द तुम्हाला बोलायचे का? सर्वांनी रिलॅक्स घ्या थोडा आणि डायरेक्ट शेवटच्या पॉईंट पर्यंत जायचं, मध्ये थांबायचेच नाही। नका 2 शब्द करा बंद। तर रमेश सरांचं मत असं आहे की म्हणजे इथून आता वरच्या पॉइंट पर्यंत असतोय ना, दम खायचा नाही, 2-2 केळं 2-2 संत्रे खाले, आता जिरवायला जायचं आता मला वरती। चला आता आपण पुढच्या पॉइंटला जाऊया। आणि मंडळी इकडे येताना ना रस्ता पण एकदम मस्त आहे, म्हणजे असं एकदम तुम्हाला असं रस्ता सापडणार नाही असं काही नाही, पण अंधारात आले तर तुम्हाला कोणीतरी जोडी लागेल गाईड वगैरे, आणि दिवसा आले तर माझ्या मते तरी तुम्हाला जोडीची कोणाला गरज नाही पडणार, म्हणजे ग्रुप पाहिजे, एकटे नका येऊ, फक्त जोडीची गरज नाही असं नाही। तर मस्त एकंदरीत येथील एक्सपिरियन्स ट्रेकिंगचा खूपच छान आहे। तर चला आता आपण पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया। मंडळी तुम्ही बघू शकता दिवस उजडला आहे आणि किती सुंदर येथील परिसर दिसतोय। आणि विशेष म्हणजे तुम्ही इकडच्या साईडने बघू शकता ढग किती सुंदर दिसत आहे आणि मोसम एकदम बढिया झाला, एकदम गारगार हवा, थंडगार हवा आणि अतिशय शुद्ध हवा लागते मंडळी। खूपच छान परिसर आहे। आणि इकडच्या साईडने पण बघू शकता या डोंगर रांगा कशा दिसतंय, किती सुंदर येथील व्ह्यू दिसतंय। आणि आपल्याला इकडे आता या फोर्ट वरती जायचंय, थोड्याच वेळात आपण या फोर्ट वरती जाणार आहे। अजून थोडसा सूर्य वर आला तिथला सूर्योदय देखील आपण बघूया। इकडच्या साईडनी सर्व मंडळी इकडे बसली, तुम्ही बघू शकता
सर्वपैकी ऍक्शन मॅन श्रीकांत, रमेश सर, घनश्याम, इकडे गाईड आहे आपले, हे पण आहे आपल्या बरोबर. या दादांनी आपल्याला श्रावण यांचं नाव आहे, यांनी आपल्याला आता म्हणजे या साल्लेर फोर्ट वरती आपल्याला आणलं आहे. आणि तुम्ही इकडे साईडने बघू शकता, आता इकडे आहे मुकेश सर आणि पियुष यांनी पण सकाळची शुद्ध हवा घेतली आहे. कसं वाटतंय मुकेश सर? एकदम छान, खूप छान. ओके गुड, चलो तो अभी अपन जाते हैं सालर फोर्ट. तर मंडळी आपण आहे ना आता जवळपास म्हणजे मध्याच्या मध्यावरती आलेलो आहे आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. आणि इथे मंडळी ना येथील खास वैशिष्ट्य म्हणजे ना येथील फोटोशूट आहे ना अतिशय सुंदर येते. म्हणजे आम्ही सर्व मित्रांनी ना इतकी छान छान फोटो काढले ना की बस एक से बडकर एक. आणि मंडळी येथील व्ह्यू पण आहे ना इतका सुंदर दिसतोय की बस. तुम्ही येथील डोंगर रांगा बघू शकता मंडळी, किती सुंदर या डोंगर रांगा दिसतात. म्हणजे एकदम पूर्ण ढगात आपण स्टार्टिंगला आलो होतो ना 6 वाजता, तेव्हा एकदम असे ढग पूर्ण म्हणजे त्याच्यावरती त्या डोंगरांवरती होते, त्या डोंगर रांगांवरती होते. ते डोंगर पूर्ण ढगांमध्ये गेले होते, इतके सुंदर दिसत होते ना का बस. आणि विशेष म्हणजे ना तुम्ही ह्या साईडचा व्ह्यू बघा, तुम्ही इकडने या इकडने या, इकडचा व्ह्यू बघा तुम्ही, किती सुंदर इथे व्ह्यू दिसतोय. मस्तपैकी हा जो किल्ला आहे ना त्याच्यावरती ते काळे काळे ढग आले आणि त्याच्यावरती ते फॉग बघा किती सुंदर दिसतंय. आणि अशा सुंदर व्ह्यूची मज्जा जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला यावं लागेल साल्लेर फोर्टला भेट देण्यासाठी. तर चला आता आपण पुढे जाऊया आणि येथील छान छान सीनचा आणि छान छान फोटोशूटचा पण आनंद घेऊया. तर मंडळी आता आपण आहे ना म्हणजे जी खिंड आहे तिथे आलेलो आहे मध्ये. आणि तुम्ही इकडे बघू शकता, इकडे आहे सलोटा फोर्ट आणि इकडच्या साईडने आहे साल्लेर फोर्ट. तर आपल्याला आता इकडे जायचंय आणि वरती श्री परशुराम भगवान यांचं मंदिर आहे, तिथे जाऊन आपण आता दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता इकडच्या साईडने पण ना व्ह्यू किती सुंदर दिसतोय माझ्या बॅक साईडनी. तर आपण ना या बॅक साईडचा ना एक सीन बघूया, येथील व्ह्यू कसा आहे. इकडच्या साईडने पण अतिशय सुंदर इथील व्ह्यू आहे. आता इथून जायला तुम्ही रस्ता बघू शकता कसा आहे, थोडं जपून जा. आणि दोन्ही बाजूनी ना मस्तपैकी दगडाच्या ना भिंती येते, किती सुंदर दिसत आहे. आणि ह्या साईडने आपल्याला लागलाय हा दुसरा दरवाजा. आता हा दरवाजातून आपण आलोय, इकडच्या साईडने बघू शकता इथे एक छोटी गुफा टाईप आहे. आणि आता आपण इकडनं आता वरती जाऊया आणि वरती बघूया काय. मंडळी इकडच्या साईडने आपण जेव्हा वरती येतो ना तेव्हा रस्ता आहे ना खूपच डेंजर आहे, तेव्हा तुम्ही जपून या. आणि शक्यतो आहे ना जास्त हेवी वजन आणू नका, थोडं हलकं वजन आणा, कारण काय माहिती का चालायला आहे ना त्रास होतो मंडळी. मंडळी आता आपण ना म्हणजे जो प्रवासाचा कठीण टप्पा होता, म्हणजे
तिसरा दरवाजा आपण आता पार केलाय. तिथपर्यंत थोडा रस्ता आहे ना खूपच कठीण होता. तुम्ही या साईडने बघू शकता. इकडे या गुफा कशा आहे, आता सध्या वरतून पाणी पण पडतंय आणि खाली गुफेत पण आहे ना भरपूर प्रमाणात पाणी साचलंय, कारण पावसाळ्याचे दिवस आहे ना. आणि तुम्ही तिकड साईडने बघू शकता, तिकडं ढग कसे वर दिसत आहे मस्तपैकी एकदम. ते डोंगर आहे ना एकदम ढगांमध्ये बुजून गेले. आणि या साईडने तुम्ही बघू शकता, आता हा रस्ता आहे ना सपाटीचा रस्ता आहे. तर या साईडने आता आपण जाऊया पुढे आणि इकडे बघूया इकडे काय काय आहे मंडळी. आता आहे ना म्हणजे सगळे ना एकदम जाम हसू राहिले. सगळ्यांची हालत आहे ना एकदम जाम खराब झाली. कारण काय माहिती का, तुम्ही तिकडे वरती बघू शकता. कुठे अर्धी मंडळी वरती आहे. अर्धी मंडळी वरती गेली श्री परशुराम भगवान यांच्या मंदिराला भेट देण्यासाठी. ते मंडळी तिकडे वरती आहे. आम्ही काही तिकडे गेलो नाही. तर आम्ही मस्तपैकी आता इकडे ना वनभोजन करतोय. इकडे बघा दिवाळीचा शेवचिवडा, फराळ. मुकेश सर आणि इस्माईल यांना उपवास नाहीये, ते शेवचिवडा वगैरे खात आहे. आम्हाला उपवास आहे. तर आम्ही मस्तपैकी पियुष आणि मी ना हे वेपर्स आणले घरून, वेपर्स वगैरे खातोय. आणि ऍक्च्युली काय झालं, खिचडीचा डबा वरती गेलाय आणि आम्ही खाली थांबलोय. आता हालत एकदम जाम झाली. आणि या साईडने मंडळी इकडे इकडे तळ आहे. आता आपण आहे ना थोडं वनभोजन करूया आणि ते तळ बघण्यासाठी जाऊया. कुछ भी हो, मजा बहुत आ गई. मजे लेने आए वही नहीं लेंगे तो क्या मतलब है? तर मंडळी अशा पद्धतीने ना आपली आज साल्लेरच ना साल्लेर किल्ल्याची ट्रेकिंग कंप्लीट झाली. अतिशय खतरनाक म्हणजे अतिशय जबरदस्त होती. तुम्ही रस्ता पाहू शकता आजूबाजूने कसा आहे. पण आपण थोडस इकडच्या सालोटा म्हणजे जो हा आहे ना आपण काय म्हणतो खिंड, तिथपर्यंतचा जो रस्ता आहे ना तो खूप सुंदर आहे. त्यामुळे ना तिथपर्यंत तुम्ही निश्चिंत येऊ शकता. तिथून पुढे जरा काळजीपूर्वक या. तर चला आता मी रजा घेतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.